तयारही नाही आहेत ना. हे बघ, आपल्याला फुल स्कोप आहे. आपण जाऊया त्यांच्या रूम मध्ये प्रूफ गोळा करूया. काही ना काही नक्की सापडेल. जसं मी म्हणते तसं झालं तर आपलाच फायदा आहे ना. आपल्या कोणालाच नको आहेत ना ते ह्या घरामध्ये, ते निघून जातील. तुला ऐकायचं नाही ना माझं? माझं एकदा ऐक ना प्लीज. बॉस, मला नाही वाटायचं की तुझ्या आत्यापेक्षा डेंजर ना या जगात दुसरं कोणीच नाहीये. घरातल्यांनी ती जागा बरोबर भरून काढली. स्वतःवर ना स्वर्ग गाठतात ही लोक. युवी, हे बघ, ती जर एवढं कॉन्फिडेंटली बोलतेय तर तिच्याकडे सॉलिड इन्फॉर्मेशन असणार ना. एकदा ती म्हणते तसं करून तर बघूया ना. पण जे करायचं ते लवकर करा. ते जवळच्याच देवळात गेलेत, येतील एवढ्यात. हा ठीक आहे, जाऊया, पण सगळ्यांनी नको जाऊया. कोणीतरी एकाने बाहेर थांबायला हवं. मी थांबते, चालेल? बाहेर फक्त थांबायचं नाही काकू, ते आल्यानंतर अलर्ट पण करायचंय. तुला जमणार आहे का ते? त्यापेक्षा मी तुम्हाला हाका मारते. हात कशाला मारतेस? त्यांना घेऊन या ना, रूम मध्ये आतमध्ये घेऊन या आणि सांग आपला प्लॅन काय होता. आम्ही कुठे कुठे त्यांची रूम सर्च केली. बरं ठीक आहे, नाही मारत हाका. गोंद्या आला रे, गोंद्या आला रे असं म्हणू. अगं वाटलंच मला, वाटलंच तू असलीच काहीतरी फालतू आयडिया काढशील. अगं तुम्ही सगळ्या बायका मिळून माझी वाट लावणार आहात का आज? आणि तू काय क्रांतिकारी आहेस? क्रांती तर आता करावीच लागेल. तारिणी आणि केदार या घुसखोऱ्यांपासून खांडेकरांचं घर मुक्त करावंच लागेल. हा, चांगलं बोललीस, हे म्हणजे सेन्सिबल बोललीस. हो ना, आय नो, मी स्मार्टच आहे. मी आहे ना बस बस नेहमी बस, हे गप गप गप. चेतना काकू, काहीतरी वेगळं ओरडा ना. काय करू? चमन में बाहर आई, हे असं म्हणू. चमन में बाहर आई, चालेल? तुम्ही जे काय कराल ते नीट करा. मी आमच्या रूम मध्ये जाऊन बसते. यांना जर जाग आली तर मी त्यांना तिथेच थांबवते. ओके? गुड. आता चल ना लवकर, का ते आल्यावर त्यांच्या सोबत जायचं आहे, त्यांचीच रूम बघायला. नाही नाही, चल चल, तू पण चल चल. ईशा चल, कमॉन, जा लवकर. चल चल. चमन में बाहर आई. मी उघडते. शोध शोध शोध. मला माहिती सापडणार, काहीतरी सापडणार. शोध ना. अगं हो, शोधू दे, थांब जरा एक मिनिट. चमन बाहर आई. बरोबर, येऊ देत, आम्ही आलोच. हा, अरे तुम्ही कुठे निघालात? इकडे या. इकडे काय? भूक लागली असेल ना? भूक लागली असेल ना तुम्हाला? देवदर्शनाला जाऊन आलात, भूक लागली असेल, जेवायला बसा ना लगेच. चमन में बाहर आई, पण ते नाही आई. ते नाही आई? कोण नाही आई? काय होतंय तुम्हाला काकू? तुम्ही बरे आहात ना? काही त्रास होतोय का? मला कुठे काय झालंय? चमन में बाहर आई. चमन में बाहर आई. मग हे काय काय म्हणताय असं सारखं सारखं? चमन में बाहर आई चमन में म्हणजे? ते ना आमच्या काळातलं गाणं आहे. अच्छा, आमच्या काळातली गाणी काय, एक एक गाणी नुसती लक्षात राहतात. तेच सकाळी ऐकलं होतं ना, तेच तोंडात राहिलं. अच्छा. मी येतो. हा? ए, तू कुठे चाललास? मी रूम मध्ये. अरे थांब ना, आपण गाण्याच्या भेंड्या लावू. नाहीतरी या घरात माझ्या बरोबर कोणी भेंड्याच खेळत नाही. साहजिक आहे. काय? अहो काकू, म्हणजे त्याला असं म्हणायचंय की आपल्या घरात सगळे कामात असतात ना, बिझी असतात, हा, म्हणून तो म्हणतोय की साहजिक आहे, कोणाकडे वेळच नसतो ना. कारण बरोबर बरोबर, मी येतो. पण तुला आज सुट्टी आहे ना, मग माझ्या बरोबर 2 ओळी म्हण ना तू. काकू, अहो जाऊ देत ना त्याला. ते घसा खराब आहे त्याचा. हो ना? ते काय झालं, कालच्या इव्हेंट मध्ये ना ओरडून ओरडून घसा दुखतोय. म्हटलं जातो जरा फ्रेश होतो आणि मग जेवायला येतो. भूक पण लागली आहे ना खूप. हा, मी येतो. येईल तो फ्रेश होऊन येईल. मी पण येते. बघ ही माझ्या बापाची गर्लफ्रेंड बघ, हिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. ही नसती ना तो केदार पण नसता. युवी, ते बघू आपण सगळं नंतर. ठेवून दे आता. चल ना बाबा, आवर ना. उठ बाजूला, उठ. कुठे होतो? ए, उठ, चल तर रे.
युवी ऐक ना. झालं तुझं समाधान? मी याला काही तिकडे मग मी येणार नव्हतंच. अरे उलट तिथे कोणी पाहिलं असतं ना तर वाट लागली असती, सगळं सामान घेऊन घराबाहेर निघावं लागलं असतं. आणि त्या केदार आणि तारणीला सिंपती मिळाली असती ती वेगळी. स्वतःच्या हाताने माती करतेस सगळी. का का करायचंय तुला? युवी मी खरंच सांगतेय रे. तुझ्या डोक्यावर झालाय परिणाम. शांत बस, चुप. युवी अरे खरंच सांगते, ते दोघं बोलले होते, मी ऐकलं होतं. तू एक काम कर ना, तू केदार आणि तारणी जवळ जा, त्यांना सांग युवराजचा ना विश्वासच बसत नाहीये, तर तुम्ही ना ते जे बोलला होता ते परत बोला, मी ना पटकन रेकॉर्ड करते आणि त्याला ऐकवते, म्हणजे विश्वास बसेल. हा जा. युवी काय ब्रिलियंट आयडिया दिलीस तू मला. चल चल. तू वेडी झालीस का खरोखर? नाही मी आता हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि तुला ऍडमिट करतो. नाही नाही काहीतरी परिणाम झाले डोक्यात. युवी ऐक ऐक ऐक, हे सगळं तू नंतर कर. तुला कळतंय का तू काय ब्रिलियंट आयडिया दिली असते? हेच सगळं जर ते त्यांच्या तोंडून बोलले तर तुम्ही विश्वास ठेवाल ना माझ्यावर? हा तू काय खरंच जाणार आहे त्यांच्याकडे आणि बोलणार आहे की हे सगळं बोला म्हणून? नाही रे, मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. नाही, चित्र वेट युवी. निशिता व्हॉट्स द प्लॅन? ए तू वेडी झालीस का हिच्या? तू हिच्या नादाला लागू नको, आपल्याला ऍडमिट व्हायची वेळ येईल. युवी मला ना असं गट फिलिंग आहे की त्यांचं रिलेशनशिप इज लाईक टू गुड टू बी ट्रू. हा समथिंग इज फिशी. निशिता तुला चान्स हवाय ना? मी दिला तुला चान्स. बोल काय आहे तुझ्या डोक्यात?